आणि फायनली हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, कोण कोणाविषयी काय विचार करतो हे एकदाच ठरवूनच घेऊ म्हटलं आणि चांगलं निवांत भेटू. हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. जसं मी तुम्हाला काल बोलले, तिसऱ्या व्यक्तीने जसं माझ्या भावाच्या लग्नात माझा अवतार बघितला, तेव्हा माझ्याबद्दल नाही ते जजमेंटल पास केले. याच्याजवळ त्याच्याजवळ, इव्हन माझ्या नवऱ्याजवळही. आणि तेव्हा ना माझा नवरा कानाचा जरा कच्चा होता, म्हणजे सांगेल त्या गोष्टी तो ऐकायचा इतरांचं. कारण बघा तेव्हा आपलं नातं घट्ट नसतं. आता 14 वर्षानंतर कसं तिसऱ्या व्यक्तीने कितीही माझ्या नवऱ्याच्या कानात काहीही भरण्याचा प्रयत्न केला, तो माझ्यासोबत लाग भांडत असेल पण तो तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून मला काही बोलत नाही. पण तेव्हा असं व्हायचं, कोणी काही सांगितलं की अरे हो खरंच मग ती अशी असेल का, ती तशी असेल का, मग आमचं फोनवर त्यावर चर्चा व्हायची, मग वाद व्हायचे आणि बऱ्याचशा गोष्टी. आणि शेवटी ना या सर्व गोष्टींना कंटाळून एक दिवस ठरवलं मस्त निवांत बसायचं आणि काय आहे नाही ते मिटवायचं. सो भेटलो, भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आणि चर्चेच्या अंती काय लक्षात आलं माहीत आहे का, मी पूर्व तर ते पश्चिम, अगदी मी इंडिया तर ते पाकिस्तान, इतके आमचे विचार म्हणजे दूर दूरपर्यंत जुळत नव्हते. ना राहणीमानाबाबतीत, ना खाण्यापिण्याबाबतीत, ना कोणतीच आवड आमची जुळत नव्हती. आणि मग खरंच असं वाटलं की पप्पा म्हणत होते एंगेजमेंटच्या आधी की एकदा त्या व्यक्तीला तू भेटून घे. पण तेव्हा मी विचार केला होता एका भेटीत तसंही असं काय कळणार आहे. पण आणि आता कळूनही काही उपयोग नव्हता. एंगेजमेंट झाली होती आणि लग्नाला फार थोडके दिवस बाकी होते. तो आम्ही ना मधला रस्ता निवडला. 4 पावलं मी समोर येते, 4 पावलं तू मागे जा. 4 आवडी मी माझ्या बदलते, 4 आवडी तू तुझ्या बदल. आणि त्याचा परिणाम काय झाला ते उद्या मी तुमच्यासोबत शेअर करते. बाय.